कोणाचं करता येत नसेल तर कोणाचं वाईटही करू नका, कोणाचं वाईटही चिंतू नका. पण काय करणार, आमच्या तोंडाला दुसरं काही कामच नाही हो. आमच्या तोंडाला ही सवयच लागलेली आहे. काय निंदा नालस्ती, हिचं काय चाललंय त्याचं काय चाललंय, ही सवयच लागलेली आहे. इकडचं तिकडं सांगायचं, तिकडचं इकडं सांगायचं आणि भांडणं काढायची ही सवय लागल्या. तुम्हाला एक उदाहरण सांगते. या उदाहरणासाठी आपण एक नाव घेऊया, कोणतं तरी असं शांताबाईचं नाव घेते. हा, कोणतरी इथे शांताबाई असले तर तुम्ही काही राग मानू नका बरं का. शांताबाईचं एक उदाहरण घेते. शांताबाई अशी होती की तिला रोज भांडल्याशिवाय जेवण जात नव्हतं. रोज ती भांडायची, रोज कुणा ना कुणा संग तरी भांडणं काढायची, यायची, पोटभर जेवायची, पण ज्याच्या संग भांडणं काढली ना तो आजारी पडायची, ती आजारी पडायची, अशी ती भांडणं करायची. मग झाली काय गोष्ट की सगळेजण तिला कंटाळली. अहो कंटाळणारच की, एखाद्या घरामध्ये चांगला कार्यक्रम चालू होता, सगळी खुशीत होती, नटून सजून चांगला कार्यक्रम चालला होता आणि नेमकी गेली ती त्यांच्यात केली आणि तिथं भांडणं काढली, एवढी भांडणं काढली की त्यांच्या घरातली आजारीच पडली भांडून तिच्यासोबत. मग झालं काय की या सगळ्यांनी ठरवलं, काय गावातील सगळ्या माणसांनी ठरवलं, काय नाही आता या शांताबाईची तक्रार आपण ग्रामपंचायत मध्ये द्यायची. झालं, सगळ्यांनी मोर्चा काढला, शांताबाईला गावातून हाकलून काढा, शांताबाईला गावातून हाकलून काढा. अहो कसं काढणार शांताबाईला हाकलून गावातून? अहो आमच्या राज्यामध्ये बिहार येऊन राहतात, राजस्थानी येऊन राहतात, सगळ्यांना राहायला परवानगी आहे, मग आमच्याच गावातल्या बाईला आम्ही हाकलून काढू शकतो का? ग्रामपंचायतीनं मीटिंग घेतली, ग्रामसभा बोलवली आणि म्हणाले की तिला काही हाकलून काढता येत नाही, तिचा अधिकार आहे, ती गावातली आहे, त्याच्यावरती आपण पर्याय काय तर काढूया. मग पर्याय काढला त्याने. काय पर्याय काढला? तिला रोज एक घर भांडणाला दिलं. तिला काय करायचं, उठायचं आणि रोज एकाच्या घरात जायचं आणि भांडणं काढायचं. ज्याचा नंबर असेल त्यानं तयारीतच राहायचं, काय तयारीच करून ठेवायची. मग झालं तुझा की नंबराप्रमाणे भांडणाला निघाली. मग झाली गोष्ट काय, एका घरामध्ये सून आणि सासू होती. अहो त्यांना काहीच भांडायला येत नव्हतं दोघींना. असतात बरं का तशा बायका, काय त्यांना भांडणं म्हणजे काही माहितीच नसतं. अहो संस्कार असतात त्यांच्यावरती लहानपणापासून, त्यांना भांडायलाच येत नसतं या. मग दोघी काय विचार करतात, आता शांताबाई आली तर आपण कसं भांडायचं तिच्या संग, आपल्याला तर भांडायलाच येत नाही, मग काय करायचं? दोघी ठरवतात आपण काय करायचं, तिच्या संग बोलायचंच नाही, गपचीप आपण उभा राहायचं. ती आली की ती बडबडायला निघून जाईल. कसं आहे, पुढचा माणूस किती जरी रागाला आला, किती जरी शिवायला लागला किंवा काही जरी म्हणायला लागला, घरातलं उदाहरण घ्या, सासू जरी बडबडायला लागली सुनेला तर सुनेनं गप्प बसायचं असतं या, तर मग त्या सासूचा राग शांत होतो. नाहीतर काय, सुना पण भांडायला लागल्या की